नमस्कार, मन की आशामध्ये स्वागत आहे. तर हे आज आणलं डीमार्टवरून सामान. अर्धं सामान मी भरून पण ठेवलं आणि नंतर आठवण झाली का एखादी व्हिडिओ काढावं म्हणूनसाठी बाकीचं अर्धं सामान मी भरून टाकलं, साखर वगैरे सगळं. तर चला सुरुवात करते काय काय आणले ते सामान. तर हे पण आणली सोसायटीची आणली आहे आणि हे पा गुळ आणला आहे. आता संक्रांत येईल ना, पुरणपोळ्या करायला गुळ आणला आहे. आणि मला चिवडा बनवायचा आहे, त्यासाठी ही भाजकी डाळ आणली. एक मारीगोल्ड बिस्किटचा पुडा आणला आहे. आणि यावर्षी मी हळद नाही आणली दळून, फर्स्ट टाईम यावर्षी फक्त मी हळद नाही आणली बनवण्यासाठी. आता हे विकत आणली मी, माझी संपली. नाही तर मी पूर्ण वर्षाची हळद एकदाच दळून आणत असते मे महिन्यात, उन्हाळ्यात. तर ही विकतची आणली. आणि हे आणले बेसन पीठ डीमार्टमधून 1 किलो. आणि ते पाहते दुसऱ्या खूप दिवसाच्या बॉटल झाल्यात. कधी पण प्लास्टिकचं बॉटल असेल ना, खूप दिवस नाही वापरायच्या, थोडे महिने झाले का एखादं वर्ष काय झालं का चेंज करायच्या, त्याच नाही ठेवायच्या. तर मग ह्या जरा चांगल्यातल्या आणल्या थोड्याशा. तरी पण ही बॉटल 80 रुपयाला आहे. MRP 110 आहे आणि 79 रुपयाला एक बॉटल ही. तर ह्या 2 बॉटल आणल्या. मोठ्या पण आहेत, पाणी पण भरपूर बसेल म्हटलं भरून ठेवायला फ्रीजमध्ये. आणि हे आणलेत हार्पिकचं 2 पॅक होते पहा. एक घेण्यापेक्षा 2 घेतले पहा. हे 450ला किंमत आहे, तर 405 रुपयाला हे मिळालं डीमार्टमध्ये. 2 आहेत याच्यामध्ये हार्पिकचं बॉटल. आणि हे आहे सर्फ एक्सेल. तर हा जास्त पॉवरवाला हा आहे. तर मी काय करते, हा कमी पॉवरचं एक पॅकेट आणते सर्फ एक्सेल आणि एक जास्त पॉवरचं आणते. आणि दोन्ही मिक्स करून बरणीमध्ये भरते आणि वॉशिंग पावडर म्हणजे वॉशिंग मशीनला मग हे दोन्ही मिळून टाकलं ना तर छान कपडे निघतात स्वच्छ एकदम. तर ते 2 आणले. आणि ह्या रिन साबण आणल्यात. रिन साबण एवढ्या भारी असतात ना, जबरदस्त मस्त कपडे निघतात याचं, कॉलर वगैरे पांढऱ्या कपड्यांचं. तर हे 4 याचं आणले मी रिन साबण. 2 आणले तर पॅक. तर हे रेक्सोना साबण एक आणले, 3 साबणाचं मोठ्या. आणि हे मुलासाठी सिंतॉल आणले साबण. ह्याच्यात पण 3 का काहीतरी किती असतात ह्याच्यात, 4 असतात. याच्यामध्ये 4 साबण असतात. हे आणलं आहे सिंतॉल. आणि हे आणलं आहे किचनचं टिश्यू पेपर आणले. हे रोल असतात तिथं किचनमध्ये तेलकट वगैरे सारखं काही ना काही म्हणजे ठेवायला आपलं लागतं. हा टिश्यू पेपर मला जास्त लागतात. तेलकट तळलं काहीतरी की लागतं, किंवा असं रोज चपातीच्या भाकरीच्या खाली बुडामध्ये टाकायचं, म्हणजे चपाती वगैरे ओली होत नाही, चपाती भाकरी असं ओल्या होत नाहीत. आणि अजून हे आहे क्रेजक बिस्किट आणले. याच्यात असतात छोटे छोटे, हे एक आणले. आणि हे तेलाचं बॉटल संपली होती, पॅराशूट 500 मिलीचं आणलं आहे. आणि हे आणलं आहे ओवा संपला होता, खूप दिवस झाले ओवाच नव्हता आणला. मग हा ओव्याचं एक पॅकेट आणले. आणि रेक्सोनाचं किती आणलं बापरे, बघा बाई. आता हे आज मिस्टरांना घेऊन गेली होती मी डीमार्टला, मिस्टरांना घेऊन गेली होती. हे 5 साबणा, एवढ्या साबणा आणल्यात 3 त्या पण मोठ्यावाल्या साबणा आहेत. 3 पॅक आणले. तर 3 साबणाचे त्यांनीच टाकल्यात साबणा. मी दुसरं काहीतरी घेत होती तोपर्यंत त्यांनी साबणा वगैरे घेतल्या. आणि हे कोलगेट घेतलं आहे. तर याच्यामध्ये 2 असतात, कोलगेटचं 2 असतात. आणि हे मुलासाठी, माझ्या मुलाला लागते ही गोल्ड कॉफी, नेस गोल्ड कॉफी. त्याची बॉटल आणली कॉफीची. तो चहा नाही पित, कॉफीच पित होतो. हे काय घेतलं आहे तुम्ही, रवा. हा बारीक रवा आहे. हा रव्याचं एक पॅकेट. घरामध्ये एवढा रवा पडला आहे, पण
त्यांनी टाकलं वाटतं, मला माहीत पण नाही. 2 ट्रॉल्या होत्या ना, एका ट्रॉलीमध्ये सामान बसणार नाही तर 2 होते. हे विम बारचे आणले, त्या घरी होता अजून विम बार, म्हणून हा एकच घेतला आहे 3 साबणाचा. आणि बाकी मग तेलाचा डब्बा आणला आहे 15 लिटरचा. आणि साखर, तांदूळ, मूग डाळ आणली 2.5 किलो. ते सगळं मग तिकडं ठेवलं मी, भरून पण ठेवलं. काजू बदाम आणले, काजू नाही आणले, बदामचं आणलं अर्धा किलोचं आणि पिस्ताचं आणलं अर्धा किलो. बस काजू आहेत माझ्याकडे शिल्लक, दिवाळीत भरपूर होते काजू आणलेले. आणि पाहुण्यांकडनं इकडनं तिकडनं पण गिफ्ट होतं आलेलं ते, त्याच्यामुळं जरा एक्स्ट्रा राहिलेत माझ्याकडं काजू. तर काजू नाही भरले ह्या महिन्यात. मिठाची पाकिटं आणली, ते पण ठेवून दिलेत मी. पूर्ण बरंच सामान मी ठेवून दिलं आहे तिकडं. जिऱ्याचं पॅकेट आणलं आहे अर्धा किलोचं, जिरे मला खूप लागतात. मोहरी आणली, ते सगळं मी आता डब्यामध्ये ठेवून दिले. आता कंटाळाला सहज म्हटलं चला एक व्हिडिओ बनवावं. तर हे पहा कसला राडा झाला आहे, खूप राडा. अर्धं सामान भरून ठेवलं. हे पहा तुम्हाला दाखवते तिकडं किचनमध्ये किती राडा आहे. ते सगळं तिकडं मी काढून ठेवलं आहे, सगळं राडा, सगळं बारण्या वगैरे सगळं ठेवून दिलं आहे सामान. आणि आता बाकीचं देते ठेवून. तर चला कसं वाटली व्हिडिओ माझी, तर नक्की कमेंट करून सांगा. डीमार्टमध्ये खूप फरक पडतो. रिक्षाला जातात पैसे, पण मग मी गेली का आणत असते, भरपूर सामान भरत असते गेली की, हे घे ते घे ते घे. तरी आज मी असं एक्स्ट्रा म्हणजे काही घेतलं नाही कुणीकडे, कपडे किंवा काही वस्तू वगैरे असं कुठं तिकडं फिरकलीच नाही. घरी काम होतं अर्जंट, परत यांना जायचं होतं कुठंतरी. हे छान आहे, असं धुवायला पण बरी पडते ही बॉटल. याच्यामध्ये हे असं मोठं झाकण असतं का, प्यायला पण हे छोटंसं असं, नुसतं हे अंगावर सांडणार नाही असं झाकणाला असं छोटंसं होल, तर अंगावरती सांडणार नाही पाणी असं पिताना. म्हणून मला आवडले ह्या जरा वेगळ्या टाईपच्या. म्हटलं चला बॉटल घेऊन जावं. आणि डीमार्टसाठी ह्या नवीन अजून 2 पिशव्या आणल्या. पहा सामान मग दरवेळेस सामान भरायला आधी आणल्या होत्या ह्या 2 असल्यावर, एक पिशवी सापडत नाही, कुठं गेली काय माहिती. आणि मग ह्या 2 आणल्या 30-30 रुपयाला. कॉटनच्या छान आहेत, कॉटनच्या मस्त आहेत, भरपूर सामान बसतं ह्याच्यावर. तर ह्या 2 घेतल्या 30-30 रुपयाला. छान आहेत, फाटत नाहीत, काय नाहीत काय नाही, छान आहेत. आता ह्या जी 2 घेतलेल्या आहेत मी, ह्या मला वाटतं 2 का 3 वर्ष झाले ह्याला. फाटत वगैरे काय नाही, तर चांगलं राहतात. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. कशी वाटली व्हिडिओ? काय मला फालतूचं काय आवडत नाही, काही पण कचरापट्टी आणायला. जे आपल्या उपयोगात आहे का तेच सामान मी भरते. नाही तर उगाच नुसतं डीमार्टला गेलं का मी पहिली काही पण घ्यायची, हे कपडे घ्या, ते घ्या, ते घ्या, गाऊन घ्या, ड्रेस घ्या. आणि काय ते एवढं कपडे वगैरे नसतात, एवढे काय चांगले नसतात. हे किराणा सामान वगैरे चांगलं असतं, तिथं स्वस्त पडतं. थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तर खरंच खूप फरक पडतो. इथं दुकानातल्या सामानात आणि त्यात बरीच कमी किंमत असते. साबुदाणा आणला 2 किलो, शेंगदाणे आणले 5 किलो शेंगदाणे आणले. आता तिळाचं त्याचा लाडू बनवायला काही यूज करायला लागतील शेंगदाणे संक्रांतीला. परत कोलम तांदूळ आणले 5 किलो. आणि साखर आणली 12 किलो, साखर 12 किलो आणली. आम्हाला खूप यांना चहा लागतो, खूप गोड चहा पितात बाबा हे. मी नाही पित, पण त्यांना खूप गोड लागतं चहा वगैरे. आणि अजून लवंगचं पॅकेट आणलं. लवंगचं पॅकेट तर कुठं टाकलं काय माहिती, लवंग वगैरे ते सगळं ठेवून दिलं मी आता डब्यामध्ये. आता हे एवढं आणलं ते आणलं. तर चला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.